तब्बल 5 बहिणीनंतर झालेला राजेश कोरकाने याचा रुई गावामध्ये निर्घृण खून करण्यात आला. प्रेम केल्याच्या कारणावरून 4 ते 5 जणांनी धारदार शस्त्राने वार करत राजेशला संपवण्यात आलं. याच गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि राजेशला न्याय मिळावा यासाठी रुई गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत कॅन्डल मार्च काढला. यावेळी राजेशला न्याय द्या हा आक्रोश काळीज पिळवटून टाकत होता. तर मग विचार करा तुमच्यासोबत काय घडू शकतं. आमचा तर वंशाचा दिवा गेलाय. आमचे भाऊ आणि बहिणी म्हातारपणाला ते अनाथ झालेले आहेत. आम्ही आहोत ठीक आहे, परंतु मुलगा असणं आणि भाऊ असणं यात खूप मोठी तफावत असते. कारण आपल्या हिंदू समाजामध्ये अग्नी जे मेल्यानंतर जे माणसाला अग्नी देतो तो स्वतःचा मुलगा असतो, पाणी पाजतो तो स्वतःचा मुलगा असतो. आणि त्यांचा 5 मुलीनंतर खूप नवस करून झालेला मुलगा होता. 28 तारखेला त्याचा शेवटचा नवस त्यांनी फेडलेला होता. आणि त्या बाळाला फक्त 18 वर्षाचा गोंडल दिसणारा राजू या ठिकाणी या 4 नराधमांनी संपवलेला आहे. आणि जर आपण आता या प्रकरणाला जर तुम्ही माघार घेतली, सर्व गावकऱ्यांनी जर आम्हाला पाठिंबा दिला नाही, तर काही दिवसानंतर हे नाराधम सुटून येतील आणि परत तुमच्यातल्या बऱ्याचशा राजूला ते अशा प्रकारे हाल करून मारतील. कारण त्यांची अशा प्रकारची मानसिकता होईल की जर राजूला मारून आपण 3 महिन्यानंतर परत येऊ शकतो, तर संजूला मारू, गणेशला मारू, हरीला मारू, कोणालाही मारू शकतात ना. त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी आम्हाला कोरकाने कुटुंबाच्या पाठीशी उभा राहण्याची मी विनंती करतो. कारण आमचं कुटुंब जवळपास 40 ते 50 वर्षापासून या ठिकाणी राहतोय. ठीक आहे, आम्ही विदर्भातले आहोत, भर रिसोड जहागीर आमचं गाव, परंतु आमचे वडील लहान होते त्यावेळेस आमची आज या ठिकाणी आली. बेलगाव वाजोळ असल्यामुळं आणि या ठिकाणी आम्ही सेटल झालो. इथंच आम्ही जमीन घेतली आणि तेव्हापासून कुणीही जातीच्या कोण्याही माणसाने सांगायचं की आम्ही कोणाला शिवी दिली, कोणासोबत भांडणं केले, कधीच नाही. सर्व जाती धर्माचे मुलं आमचे मित्र, बौद्ध असो की मराठा असो. माझ्या भावाच्या 3 गुरु बहिणी धनगर आहेत. मग पहा मग, आणि आम्ही एवढं मिसळून राहूनही आमच्याच मुला त्यांनी बकऱ्यासारखं कापून टाकलंय. तर आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. आतापर्यंत ठीक आहे, एक मॅटर खाजगी होता, त्यांचा घरातील वाद होता, परंतु हा घरातील वाद नाहीये. एका क्षुल्लक कारणामुळे वयामध्ये मुलं मुली करू शकतात ना. प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये हा क्षण येतो, परंतु क्षुल्लक कारणासाठी नुसत्या मुला मुलीच्या याच्यासाठी डायरेक्ट बोकड्यासारखं तोडतात. हे धरून आहे का आपल्या याला हिंदू समाजाला असो की आपल्या समाजाच्या सामाजिकतेला असो नाहीये. आणि हे जर असं चालू राहिलं तर आपलं गाव सध्या झळकतंय पूर्ण महाराष्ट्रभर. जालना जिल्हा टॉपवर गेलाय महाराष्ट्रात या क्रिमिनल केसेसमध्ये. आणि जर हे असंच राहिलं तर उद्या असे अनेक राजू मरतील. आणि प्रत्येक जण जर म्हणजे जाऊ द्या, त्यांचा प्रश्न होता, कोरकण्याचा प्रश्न होता, जाऊ द्या आपण कशाला. आणि आजच मी अनुभवलंय, साक्षीदार व्हायला प्रत्येक जण म्हणे नाही राव मी नाही होणार. बऱ्याच लोकांनी इथून राजू पळत होता, तर विठ्ठल राजगुरू यांच्या घरासमोर त्याच्यावर पहिला वार झाला होता या ठिकाणी, तरी तो पळत होता. आणि गजानन बांगड यांच्या घरासमोर त्याला त्यांनी गाठलं आणि शेवट त्याचा 11 ते 15 घाव त्याच्या शरीरावर पोस्टमॉर्टमच्या वेळेस सापडले. म्हणजे पहा, कोंबड्याला आणि बकऱ्याला आपण इतकं कापून काढत इतक्या अशा धमानी इतक्या म्हणजे